नमस्कार मित्रांनो, व्यक्ती आणि मुलाखती या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या व्यक्ती आणि मुलाखती या चॅनलमध्ये आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते, मालिका आणि चित्रपट सृष्टीमध्ये आपले अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते गुरु दिवेकर सर. सर, तुमचं या चॅनलवर खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे प्रत्येक कलाकाराचा एक एक प्रेरणादायी प्रवास असतो. गुरु दिवेकर या व्यक्तीला घडवणारा प्रवास नेमका कसा होता? अर्थातच अभिनेता म्हणून मला एक गोष्ट सांगायला आवडेल की माझा प्रवास इंजिनिअरिंग पासून सुरू झाला आणि इंजिनिअरिंग करत असताना मला माहित नव्हतं की मी इंजिनिअरिंग का करतो. ते आपल्या प्रवासाच्या ओघात मी शाळा झाली, कॉलेज झालं, मग आता काय तर इंजिनिअरिंग. त्यामुळे मी बरोबर. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर मी अभिनय क्षेत्रात आलो. जेव्हा आलो त्यावेळेला मला काही माहित नव्हतं की या क्षेत्रात कशा गोष्टी चालतात. मी नाटकही केलेलं नव्हतं अच्छा. आणि त्यामुळे मग जे काही शिकलो ते ऑन ग्राउंडच शिकलो. त्याचा एक फायदा असा आहे की ऑन ग्राउंड तुम्हाला ऍक्च्युली सगळं जवळून बघायला मिळतं आणि लवकर शिकायला मिळतं. पण त्याचा ड्रॉबॅक असा आहे की तुम्हाला भरपूर शिव्या खाव्या लागतात आणि त्या सहन करत तुम्हाला पुढे जावं लागतं. सो जे नाटक करून येतात, जे तयारी करून येतात, त्यांना एवढ्या शिव्या खायला लागणार नाहीत, तेवढ्या मी खाल्ल्या. पण मी टिकून राहिलो आणि मग मी त्या पद्धतीने प्रवास माझा पुढे नेला. सो सुरुवातीला मला जो वाटत होता की खडतर आहे किंवा हे जे त्रास होतोय असं, ऍक्च्युली स्किल बिल्डिंग आहे आणि स्किल बिल्डिंगसाठी तुम्हाला चिकटून राहावंच लागतं. लोकांनी बरोबर. तुम्हाला किती शिव्या घालू दे किंवा काही बोलू दे, तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची तर करायची. या जिद्दीने ती करा, तरच ते आपल्याला पुढे घेऊन जातं कुठेतरी. तसा मी चिकटून राहिलो आणि मला माझ्या नशिबाने खूप छान माणसं भेटली. अविनाश नारकर माझ्या पहिल्या सिरियलमध्ये होते आणि त्यांचा मला खूप सपोर्ट झाला. मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं नाव घेतोच एकदा. तर सुरुवात माझी तिकडनं झाली आणि त्यांच्या मदतीने झाली. नक्कीच कॉन्फिडन्स आला आहे, कारण जेव्हा सगळ्यांना असं होतं की घाई आहे, वेळ नाहीये, पटापट सीन हो. करायचे आहेत, त्यावेळेला माझ्याकडनं चुका होत आहेत, फंबल्स होत आहेत, लक्षात राहत नाहीत लाईन्स. कारण ते वातावरण असं असतं की जेव्हा येत नाही ना, तेव्हा एकदा चुकलं की मग ते 10 वेळा चुकतं अजून. हो. कारण त्याचं प्रेशर वाढत वाढत जातं की अरे माझ्याकडनं चुकलं, वेळ वाया गेला, माझ्यासमोर मोठा आर्टिस्ट आहे, आता मी काय करू. मग ते अजून डोकं भरतं आणि मग तुम्ही अजून चुका करायला लागता. सो त्याच पद्धतीने माझं पण सुरू झालं, पण इव्हेंच्युअली मी थोडा इझी झालो त्या कामात. हम्म. आता जसे आम्ही प्रेक्षक लोक मालिका बघतो तेव्हा आम्हाला ते सीन्स एकदम खूप सुंदर दिसतात, पण त्यामागे खूप तुम्हाला मेहनत करावी लागते. तर थोडंसं मला त्याबद्दल सांगाल का, की कसं ते सीन्स तुम्ही शूट करता किंवा काय मेहनत तुम्हाला घ्यावी लागते त्यामागे? सगळ्यात महत्वाची मेहनत म्हणजे कमी वेळात जो आलेला सीन आहे, लेखकाने एका पद्धतीने लिहिलेला असतो, दिग्दर्शकाने त्याच्या विजन प्रमाणे तो सगळा मांडलेला असतो आणि त्याच्यात बरोबर. अभिनेता म्हणून आमचं एक काम येतं की आम्ही त्या रायटरच्या कॅरेक्टरला कसं जस्टिफाय करू. येत आवाज येतो. येस, तो रायटरच्या त्या कॅरेक्टरला आम्ही कसं जस्टिफाय करू हे आमचं काम. आम्हाला ऑब्स्ट्रक्ट नाही करायचं त्या कॅरेक्टरला. जे कॅरेक्टर ज्या पद्धतीने आलंय त्या पद्धतीने आम्हाला त्याला जस्टिफाय करायचंय. सो ते आमच्या आमच्या लेवलला, ऍक्टरच्या लेवलला करायला लागतं. ते कोणीही तुम्हाला शिकवत नाही, कोणाकडे ते शिकवायला वेळ नसतो. सो तो अभ्यास आहे, महत्वाचा अभ्यास आहे की लेखकाने जे लिहिलंय ते का लिहिलंय, या पात्रांमध्ये हे इक्वेशन का आहे, ह्याला काय हवंय, काय नाही मिळत आहे, ह्याला काय मिळून गेलेलं आहे, या सगळ्याचा हिशोब तुमच्या डोक्यात तयार पाहिजे. मग तुम्हाला अभिनयाला काय करायचंय ह्याची जाणीव होते की माझं पात्र नक्की कशाला उभं आहे तिकडे, काय करण्याकरता उभं आहे, ह्याची जाणीव आपल्याला तिकडे होते. सो मूळ मुद्दा असा आहे की लेखकाचं आणि ऍक्टरचं समोर नसतानाचं जे नातं असतं ना, ते चांगलं एस्टॅब्लिश व्हायला सगळ्यात पहिले. त्यामुळेच ते मग सीन्स चांगले होऊ शकतील. करेक्ट. अभिनय क्षेत्रात येण्याचा जो निर्णय होता तो कधी आणि कसा घेतला तुम्ही आणि या निर्णयामागे कोणती सर्वात मोठी प्रेरणा होती? खरं सांगायचं झालं तर मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर एक जॉब केला. त्या जॉबला जे माझे बॉस होते ते मला म्हणाले की हे कशाला करतोयस तू, हे काहीतरी तू जा अभिनय क्षेत्रात जा, ऍक्टिंग कर. मी ते सिरियसली घेतलं आणि मी लगेचच रेजिग्नेशन दिलं त्यांना. तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की हा फारच लवकर उडी मारून चाललाय. पण म्हटलं की नाही, आता उशीर, मग तुम्ही बोललात तर मला पटतंय, मलाही कुठेतरी वाटत होतं. तो एक धक्का हवा असतो ना आपल्याला कुठून तरी. तुम्ही बोललात, घेतलं सिरियसली. मग मी तिकडनं
माझ्या आईने म्हणजेच विरजा नारायण दिवेकर यांनी आणि माझ्या बाबांनी मिळून मला सपोर्ट दाखवला, नारायण दिवेकर यांनी, की टी स्कूलला जा, पहिले थोडंसं ट्रेनिंग घे. प्रशांत दामलेंचं टी स्कूल म्हणून आहे. तर प्रशांत सर तिकडे असतात बऱ्याच वेळेला, आम्हाला भेटले पण त्यावेळेला. ओके. सो टी स्कूलला मी ट्रेनिंग घेतलं साधारण 3-3.5 महिन्याचं. त्याच्यातनं आम्हाला 12 तास काम करणं काय असतं हे जाणवलं. सलग 12 तास तुम्ही कुठल्या तरी कामावर आहात, हे कशा पद्धतीने मॅनेज करायचं हे इव्हेंच्युअली टी स्कूलचे जे हे असतं ते कोर्स तुम्हाला 12 तासापर्यंत थांबावं लागतं आणि ते चांगलं असतं. त्याच्यातच ती एक वेगळी मजा आहे, कारण बॅक टू बॅक एक गाणं झालं, डान्स झाला, ऍक्ट झाला, असं करत करत 12 तास तुम्ही सतत काम करताय. म्हणजे प्रयोगावर प्रयोग चाललेत, खूप कमी वेळात भरपूर काम चाललंय. विदाउट एनी ब्रेक. हा, विदाउट एनी ब्रेक. विदाउट एनी ब्रेक, कॉन्सन्ट्रेटेड काम चालू आहे. आणि कॉन्सन्ट्रेटेड कामानंतर मला जाणवलं की ठीक आहे, आता हे टेस्ट करूया, कितपत मी तयार आहे हे जरा बघूया. तर मी पहिली ऑडिशन मुंबईत येऊन दिली 7 सेन्स मीडियासाठी. आणि महिनाभर मग काही आलं नाही. त्याच्यानंतर मग दुसऱ्या 3-4 ऑडिशन दिल्या. मग मला पहिल्या ऑडिशन मधून सिलेक्शन झाल्याचं कळलं. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे की त्या सिलेक्शन नंतर मग मी मागे वळून बघितलंच. मग मी एंट्री घेतली तिकडे. मी जे म्हटलं तसं की शिवाय खात खात मी थोडा पुढे जात गेलो, शिकत गेलो त्यात. आणि खूपच चांगली माणसं मला माझ्या नशिबात होती, त्यामुळे मला लवकर काही गोष्टी करता आल्या. ते म्हणतात ना की अनफेअर ऍडव्हान्टेजेस तुम्हाला कळली पाहिजेत लवकर. हो. तुमची अनफेअर ऍडव्हान्टेजेस काय, तर ते झालं. तुला जो गायडन्स आणि सपोर्ट जो लागतो तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला. येस, डेफिनेटली डेफिनेटली. आणि नशिबाने ते माझ्या समोर आणून ठेवलंय, मला सांगता येईल. येस. आजवर ज्या तुम्ही अनेक भूमिका साकारल्यात त्यापैकी अशी कोणती भूमिका आहे का की जी तुमच्या मनाच्या सर्वात जवळची आहे किंवा ती कायम लक्षात राहील? हम्म. आता रिसेंटली मी अधिराज म्हणून एक भूमिका केली, ठरलं तर मग नावाच्या सिरियलमध्ये, स्टार प्रवाहावरती. हो. तर ती भूमिका नक्कीच माझ्या लक्षात राहील, कारण ज्या वेळेला मी अशा भूमिकेचा विचार करत होतो त्यावेळेला ती माझ्या समोर आली. की असा एक पात्र की जो मुख्य भूमिका म्हणून नाहीये ती, पण त्याचं अस्तित्व हे साधारण तेवढंच महत्वाचं आहे, त्या सीन पुरता, त्या सिक्वेन्स पुरता, मुख्य भूमिका असल्यासारखं. आणि त्याला करायला खूप गोष्टी मिळत आहेत, त्याचे स्वभावाचे कंगोरे मला खेळायला मिळत आहेत. की हा कसा आहे, हा सपोर्टिव्ह आहे, मग हा थोडासा खोटारडा पण आहे, कारण त्याला चांगल्यासाठी खोटं बोलायचं. तो हो. बरीच त्याच्यात ती वळणं होती त्या पात्राला, आणि मला मजा आली ते प्ले करायला. असं म्हणतात की संघर्षाशिवाय यश तर मिळत नाही. हम्म. पण तुमच्या आयुष्यातील असा कोणता संघर्ष आहे का जो ज्याने तुम्हाला अधिक मजबूत बनवलं? लग्न. ते एका शब्दात उत्तर देईन मी, लग्न. हो. खरी गोष्ट. कारण लग्न झाल्यानंतर ना कसं असतं की लग्न करताना हा विचार येत नाही. मी 25व्या वर्षी माझं लग्न झालंय. ओके, कोविडच्या वेळेला. त्यावेळेला हे सगळे विचार येत नाहीत की कशा पद्धतीचे संघर्ष मला फेस करायला लागतात. सो त्यामुळे मग त्याच्यानंतर जे संघर्ष झाले आणि त्याच्यातनं जो एक बॅलन्स आणि डोक्याला स्पिरिच्युअली जे म्हणतात ना की आपल्याला एक अलाइनमेंट लागते. हो. पण बरेच प्रश्न स्वतःला विचारतो की नक्की माझं कुठे चुकतंय, मला नातं जपायचंय, मग माझं नात्यात गडबडतंय काय, मीच चुकतोय का समोरचा चुकतोय. पहिल्यांदा आपण बरोबर. कायम असं असतो की माझं तर काही चुकत नसेल, समोरचीच व्यक्ती चुकते. मग आपण हो. स्वतःला प्रश्न विचारायला लागतो. जर नातं महत्वाचं असेल तर ते प्रश्न आपण स्वतःला विचारतो. तर त्या पद्धतीने मग ते स्वतःला विचारणं, मग माझ्या कामात काही चुका होत असतील आणि कोणी आता सांगत नसेल कारण मी अनुभव घेऊन आलेलो आहे, तर असं होतंय का की आता मला कोणी करेक्ट नाही करत आहे कारण मी अनुभवी म्हणून जातो. तर त्याही गोष्टी समजणं गरजेचं आहे की प्रोग्रेशन अभिनयात तर अगणित गोष्टी घडू शकतात, अगणित. खूप तुम्हाला बऱ्याच वेळेला नवीन पात्र करताना मलाही कल्पना नसते की आता हे कुठून कुठे जाणार आहे, कशा पद्धतीने वाक्य बोलणार आहे, काय करणार आहे. तिथे बाकी पात्रांशी बोलताना किंवा पूर्ण वाचून झाल्यानंतर त्याची कल्पना येते. त्या प्रकारे ह्या गोष्टीला पण पूर्णपणे आपल्याला स्वतःला बाजूला ठेवून ह्या संघर्षाकडे बघणं की हा काय संघर्ष चाललाय, कोणामध्ये चाललाय, ह्याचं काय बनवायचंय पुढे जाऊन. तर माझा हा संघर्ष लग्नाशी निगडीत त्यामुळे होता की एका बाजूला काम होतं, काम होतं तेव्हाही संघर्ष होता, काम नव्हतं तेव्हाही हो. संघर्ष होता. दोन्ही वेगळ्या पद्धतीचे संघर्ष असतात. जेव्हा काम नसतं त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपल्याकडे काम नाही, काम मिळालं पाहिजे. मग आपलं सारखं हो. डोकं त्या गोष्टीत राहतं. काम बरोबर. काम काम, मग तो जेव्हा वेगळ्याच असतं प्रकारचा स्ट्रेस असतो. हा वेगळा तो स्ट्रेस असतो. काम हो. आल्यानंतर वेगळा स्ट्रेस असतो की भरपूर काम आहे, झोप पण मिळत नाही.
हो. तो तुम्ही नातं कसं जपणार त्या केसमध्ये? नात्याला जपण्याकरता तुम्हाला वेळ काढावा लागतो व्यवस्थित त्याच्यातनं. मग तुम्ही फालतूच्या गोष्टी करणं कमी करता हळूहळू. आयुष्यात मीही भरपूर गोष्टी आहेत फालतूच्या करत होतो. मला जाणवलं की ह्या गोष्टींना मी का वेळ देतोय आणि महत्व देतोय माझ्या आयुष्यात. त्या हळू कापल्या गेल्या आणि माझा संघर्ष कमी झाला त्याच्यामध्ये. आता जेव्हा आपण मालिका करतो, तेव्हा जसं तुम्ही मगाशी सांगितलं, की सीन्स म्हणजे जे तुम्हाला आयत्या वेळी मिळतात आणि त्यानंतर तुम्ही ते करून मग परफॉर्म करता. तर जेव्हा म्हणजे हं. को-ॲक्टर्स सोबत जेव्हा सीन्स असतात, जे तुम्हाला आयत्या वेळी मिळतात, तेव्हा ते तुम्ही कसं मॅनेज करता किंवा त्याचं प्रॅक्टिस किंवा ते कशा स्वरूपात असतं, की जेणेकरून ते सीन्स खूप चांगले होतात? आता माझी अशी पद्धत झाली इव्हेंच्युअली हे मी आधी नाही करायचो. पण सावळ्याची जणू सावली नावाची सीरियल करत असतानापासून हो, एक सवय मी खूप स्वतःला प्रसिद्ध होती. की ते पण पात्र बऱ्याच जणांना आवडलं खूप. सोहमचं जे पात्र मी केलं होतं. आणि जेव्हा तुम्ही ते तो रोल सोडला, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं, की तुम्ही त्या रोलमधून का बाहेर पडलात? तेच त्याच्यापर्यंत मी पोहोचेन काही प्रश्नानंतर. तर त्या सीरियल पासून मी एक वेगळी पद्धत स्वतःसाठी एक शिस्त म्हणता येईल. शिस्त लावली, की सीन आल्यानंतर जर का मला वाटतंय की हा सीन खूप छान होऊ शकतो. लेखकाने खूप उत्तम लिहिलाय. फक्त त्याच्यामध्ये ना दोन्ही कलाकारांमध्ये किंवा तिन्ही कलाकारांमध्ये एक डायनामिक्स आधी डेव्हलप व्हायला पाहिजे. बोलून, पटपट बोलून. सो एक जे चक्रीची पद्धत असते नाटकाच्या आधी, त्या पद्धतीचं काहीतरी आम्ही सीनसाठी करतो. चक्री ही नाटकाची असते. अच्छा. मग मी जातो, मी धरतो, पकडतो सगळ्यांना. या बसा आपण एक चक्री याची करूया. तर त्या सीनची चक्री करतो. की ते बोलायला सुरू करतो डायलॉग कुठून आलोय ते पण लिहिलेलं असतं ब्रॅकेटमध्ये, की ही पात्र कुठून आली आहेत, कुठल्या मूडमधनं आली आहेत, कुठल्या सीनमधनं आली. ते वाचायचं आणि मग सुरू करायचं. सगळ्यांनी आपल्या आपल्या पात्रांमध्ये. आणि एकदा बोलून झालं, दोनदा बोलून झालं, की मग कळतं की नाही हे असं नाहीये. थोडंसं गणित वेगळं आहे या वाक्यांमधलं. त्या गोष्टी एकत्र बोलताना कळतात. कदाचित मला एकट्याला नाही कळणार. हो, पण मला ऐकताना कोणाचं तरी कळलं, की मी सांगतो, की "हे बघ बाबा." कारण फीडबॅक हा जो प्रकार आहे, अभिनेत्याला सगळ्यात अवघड जाणारा प्रकार आहे, की माझा विचार त्याच्या अगेन्स्ट समोरच्याचा विचार. बरोबर. सगळ्यात अवघड. मला जर माझा विचार तोडता नाही येते, तर मी खूप लिमिटेड अभिनेता म्हणून काम करेन. हे स्पष्ट आहे, की मग मी माझ्याच विचाराने चालत जाईन आणि एकसारखीच पत्रं करत जाईन. मला जर वाटलं, की सटल म्हणजे एकदम असं बोलायचं, तसं बोलायचं, की त्याला अभिनय म्हणायचं. मग मी तेवढाच राहणार अभिनेता म्हणून. मला लाऊडही करता आलं पाहिजे, मला लोकांचं ऐकताही आलं पाहिजे. मला लोकांचं वेळ आल्यावर नाही पण म्हणता आलं पाहिजे. सो त्याला कुठलंच फिक्स गणित नाहीये, की कोणाला बरोबर म्हणायचं, कोणाला चुकीचं म्हणायचं. इट इज जस्ट इंट्युशन. तुम्हाला मनापासून काय वाटतं या सीनबद्दल उत्तम सीन करण्याकरता, त्याचं गणित तुम्हाला त्या वेळेलाच कळतं. त्याच्या आधी नाही कळू शकत. हो. थेरॉटिकल नॉलेजपेक्षा जेव्हा आपण ते ॲक्चुअल परफॉर्म करतो ना, तेव्हा आयडिया जास्त येते. करेक्ट, ॲब्सोल्युटली. तरी रीडिंग करणं हे जे आहे ना, त्याच्याने एक हो. रिदम तयार होतो त्या सीनला. आजच्या डिजिटल युगात मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीचं भविष्य तुम्हाला कसं वाटतंय? खरं सांगायचं तर रंगभूमीसाठी उज्ज्वल भविष्य आहे आता. कारण रंगभूमी ही फक्त मनोरंजन देत नाही, मनोरंजन आणि त्याचा एक वेगळा अनुभव देते. हो. रंगभूमी. तो अनुभव आपण विसरत नाही. मी लहानपणी 5 वर्षाचा असताना बघितलेली नाटकं पण आत्तापर्यंत मला स्पष्टपणे लक्षात आहेत. व्हेअरएज मी मध्ये टीव्ही शोज बघितले असतील काही म्हणजे ठराविक टीव्ही शोज सोडून बाकीचे मला कोणी विचारलं तर मला लक्षात नाही येणार की कुठला माझाही सीन कदाचित माझ्या लक्षात नाही येणार. खरं सांगायचं झालं तर. कारण त्याचं पर्पज वेगळं आहे. टेलिव्हिजनचं पर्पज वेगळं आहे आणि नाटकाचं पर्पज वेगळं आहे पूर्णपणे. टेलिव्हिजनचं पर्पज हे आहे, की आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जो एक रिदम आपला आहे, आपल्या चालू आयुष्याचा, त्याच्या व्यतिरिक्त अजून एक आयुष्य जगता यावं. हो. कुठलीतरी पात्र आपल्या विचारांशी सहमत आहेत, कुठलीतरी असहमत आहेत. त्यांच्यातली गणितं इमॅजिनरी सिनारिओ. त्यांच्यातली गणितं बघता यावीत स्वतःहून एका जागी बसून. म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला खूप काही करायची गरज नाही. तुम्हाला बरोबर. दिसतंय आणि बघायला मिळतंय आणि त्याचा आनंद घेता येतो. व्हेअरएज नाटक हे आहे ना, तुम्हाला कष्ट द्यावे लागतात. तुम्हाला प्रवास करावा लागतो, पैसे भरावे लागतात. तेव्हा तो अनुभव म्हणून तुम्हाला मिळतो स्टेजवर लाईव्ह आणि त्या नाट नाट म्हणजे जे कोणी नट असतील, त्यांना नाटकानंतर भेटता येतं. हो. बरोबर? तर तो अख्खा एक वेगळा अनुभव आहे रंगभूमीचा. मला असं वाटतं की म्हणजे त्याचं आहे चांगलं भविष्य. प्रेक्षकांशी कनेक्ट पण होतो त्या निमित्ताने येस. आणि तुमच्या कामाची पोचपावती म्हणजे तिथे मिळते लगेचच. नक्कीच मिळते आणि मला टेलिव्हिजनचं फक्त एवढं म्हणायला आवडेल, की
जोपर्यंत प्रेक्षक आहेत साथीला तोपर्यंत टेलिव्हिजन चालू. हो. अगदीच कारण त्याला एआय आणि हे सगळं आता जे येत आहे ना, मी त्याची जी क्वालिटी सुधारते, तर मी मनोरंजन तुम्हाला बघायला मिळेल. पण तुम्हाला जर का कलाकारांशी कनेक्ट नाही आहे ना, तर टेलिव्हिजनचं काम फारसं राहणार नाही पुढे. जोपर्यंत बरोबर. कलाकार तुम्हाला आवडतायत सगळे, म्हणजे हा कलाकारासाठी मी ही सिरियल बघेन असं होतंय जोपर्यंत, तोपर्यंत टेलिव्हिजन चालेल. येस, बरोबर. अभिनेता म्हणून मिळालेलं यश आणि प्रसिद्धी यामध्ये स्वतःला जमिनीवर ठेवण्याचं बळ तुम्हाला कुठून मिळतं? मला तर सांगता येणार नाही की स्वतःला जमिनीवर ठेवायला मला बळ लागतं की नाही. पण आता रिसेंटली माझी एक बहीण गेली. हो. तर आयुष्यातल्या घटना तुम्हाला जमिनीवर ठेवतात. तुम्हाला फक्त ते जाणवल्या पाहिजेत. बळ नाही लागत त्याला. तुम्हाला फक्त जाणवलं पाहिजे की आयुष्यात काय घटना घडतायत. त्या जाणवल्या तुम्ही आपोआप जमिनीवर, आपण काही नाही होत. आपण एक फ्रॅक्शन, धुळीचा कण आहोत फक्त. तुम्हाला कसले हवेत उडताय. तुम्ही उडणारात परत येणारच आहात जमिनीवरती, हे लक्षात असलं पाहिजे. धुळीचा कण जेव्हा मी म्हणतोय, गुरुत्वाकर्षणाने परत जमिनीवरच यायचंय. त्यामुळे ते नॅचरल आहे. जमिनीवर येणं नॅचरल आहे. हवेत उडणं जे आहे ना, त्याला जोर लागतो. असं आहे. तुमचा आता रिसेंट जी सिरियल होती मालिका सावळ्याची जणू सावळी, त्यातला रोल आमचा अतिशय प्रिय लाडका होता तो रोल. तर त्याबद्दल थोडंसं सांगाल? माझाही अत्यंत प्रिय, अत्यंत जवळचा रोल आहे सोहम. तर सोहम हे पात्र त्यावेळेलाही अचानकच आलं होतं आणि माझं ठरत नव्हतं की ते करायचं की नाही. पण शेवटी मग मी तो विडा उचलला. म्हटलं करूया चला. तिकडे गेलो, तिकडे सेटवरती पहिल्याच दिवशी मजा मस्ती सुरू. आणि मजा मस्ती म्हणजे मी सोहम सारखा त्या कलाकारांकडनं तुम्हाला कळेल आमच्या सिरियल मधल्या, की मी तसाच होतो थ्रू आउट. मी जेव्हा 12-13 तास त्या सेटवर असायचो, मी सोहम सारखाच वापरायचो. मी एक माझी पर्सनॅलिटी जवळजवळ मी विसरलो होतो, माझी जी वेगळी होती. कारण सिरियल करताना काय आहे ना, तो प्रेप टाइम तुमच्याकडे अदरवाईज नाहीये, की तुम्ही पात्रासाठी कसं मग प्रेप करताय, काय करताय. तुम्ही कसं वावरायला लागलो. म्हटलं कसं असेल हा हा लाडावलेला आहे. हा कॉम्बिनेशन कसं होतं ऑड, त्याच्यासाठी मला चॅलेंज होतं की लाडवलेला मुलगा आहे हो. पण तरी समंजस आहे. आता जनरली कॉम्बिनेशन कसं असतं की लाडावलेला असला की माजतो मुलगा आणि त्याला हो. इनसेन्सिटिव्हिटी तयार होते. पण हा लाडवलेला असून सेन्सिटिव्ह आहे. तो का सेन्सिटिव्ह आहे, त्याची काय कारण असतील सेन्सिटिव्ह असण्याची. मग मी माझ्याचसाठी एक ठोकताळा लावला होता की हा एक पुस्तक वाचक असेल. हा त्याच्या आयुष्यात काहीतरी पुस्तकं वाचत असेल किंवा काहीतरी स्पिरिच्युअल गोष्ट काहीतरी करत असेल, जेणेकरून त्याचं एक ग्राउंडिंग आहे, त्याचं वहिनीविषयीचं जे एक हे आहे सपोर्टिव्ह, तो जो होता, ते का आहे, तो का वहिनीला सपोर्ट करतो. कारण त्याची वहिनी एक चांगली व्यक्ती आहे, तिच्या आयुष्यात काही वेगळे प्रसंग घडलेले आहेत, हे त्याला समजतायत. त्याचे डोळे उघडे आहेत आणि कान ऐकतायत की काय चाललंय. तो इन्सेन्सिटिव्ह भिंत बांधलेला जर असेल तर त्याला कळणारच नाही काय चाललंय. तो म्हणाल की आई माझी बरोबर आहे, हे असं तर नाही होऊ शकत. म्हणजे आईची बाजू नॅचरली घेईल. कारण त्याला जर कळत नाहीये तर कुठलाही मुलगा हा आईची बाजू पहिले घेतो. स्वतःच्या आईच्या विरुद्ध जाणं हे म्हटलं असं की संघर्ष असतो, हा पण प्रचंड मोठा संघर्ष आहे. म्हणजे जगात आता मध्येच एका ऍडसाठी, मी विषय थोडा बदलतोय, पण एका हो. ऍडसाठी एक मुलगी होती, तिला लग्नासाठी मुलगा बघत होती. तिने विचारलं की माझ्यासाठी मुलगा कसा निवडू, काय करू मी मुलगा निवडण्याकरता. मी म्हंटल की जो मुलगा ना जगाशी लढू शकतो त्याचं काही नाही. कारण जगाशी तसंही त्याला घेणं देणं नाही. जो मुलगा तुझ्या हक्कासाठी, तुझ्या मुद्द्यासाठी त्याच्या आईशी लढू शकतो स्वतःच्या, तो खरं जगाशी लढतोय. कारण त्याच्यासाठी ते जग आहे. आई हे विश्व असतं मुलासाठी. हो. तर तो जर तिच्या पण विरुद्ध जातोय तुझ्यासाठी, तर मग तो मुलगा ओके, तो आयुष्यात पुढे बघून घेईल सगळं, काही प्रश्न नाही. अशा पद्धतीने मी ते सांगितलं होतं. तसा सोहम हे पात्र म्हणून मला मिळालं होतं की ते येस, ते तसं आहे. 3 अँगल्स होते. एक कॉमेडी चालायची बबलू बरोबर, हो. तेव्हा त्याची ती मजा मस्ती ती सगळी होती. तारा बरोबर एक अँगल होता, रोमॅन्टिक अँगल होता. फॅमिली बरोबर एक लाडवलेला मुलगा म्हणून अँगल होता आणि वहिनीचा भक्त म्हणून एक अँगल होता. 4 अँगल होते. खूप मस्त होता तो रोल. आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील असं ते कॅरेक्टर. येस, डेफिनेटली. एखादं पात्र जेव्हा म्हणजे साकारतात, तेव्हा त्या भूमिकेच्या भावना आणि मानसिकतेत स्वतःला कसं झोकून देतो? झोकून खरं तर आम्ही देत नाही.
तर मुळात मी इंजिनियर असल्यामुळे मी माझ्या पात्रांचं पण इंजिनिअरिंगच करतो. मी स्वतःला खूप लांब ठेवतो त्या पात्रांपासून. मी तिकडे तर टीव्ही शो करत होतो. माझ्या बाजूला जे सगळे कलाकार होते त्यांना माझ्याबरोबर कम्फर्ट येण्याकरता माझा एक प्रयत्न होता की ह्यांना कुठले असं वाटायला नको की हा किती ह्याला काय वाईट वाटेल, काय असं सोहम सारखंच वावरलो तर मग प्रश्न नाही. मग ती एक मला ते पाठीवरती चढणं, बुक्के मारणं वगैरे सगळं बॅकस्टेज चालायचं. सो त्या ज्या गोष्टी स्क्रीनवर बघितल्या ना, तसंच मागे पण होतं. तसंच ते लाडवणं, तसंच सगळं व्यवस्थित, तसंच सोहमसारखी ट्रीटमेंट होती मला. पण मला ती हवी होती त्या पात्राकरता, की ती सतत मी आहे तोपर्यंत त्यांनी मला सोहमसारखं ट्रीट करावं तिकडे. आणि त्यामुळे त्याचा रंग वेगळा तयार झाला त्या कॅरेक्टरचा त्या सिरियलमध्ये. सो मी तेच करतो, की इंजिनिअरिंग ज्या पद्धतीने एक स्ट्रक्चर्ड असतं, तसंच पात्रांचं पण एक स्ट्रक्चर असतं, व्यक्तीचंही स्ट्रक्चर असतं. व्यक्तीला स्वतःचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याच्यासाठी काही बाधा असतात. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय काम करताय, तुमच्या ज्या बाधा आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय काम करताय, त्याच्याने काही घडतंय की नाही घडत. ते बरेच फाटे 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 मी पेपरवरती लिहितो, की आत्तापर्यंतचा प्रवास त्या पात्राचा जो लेखकाने नाही लिहिलेला काय घडला असेल, असा मी विचार करतो. तो मी लिहितो. त्याला मी आत्ताच्या माझ्या हातात असलेल्या सीनशी जोडतो. आलेला सीन त्याला मी तो जॉईन करतो. मग या सीनमध्ये काय घडतं? सीनमध्ये मी ताराशी बोलतोय का बबलूशी बोलतोय? मग ताराशी बोलतोय तर ताराच्या विरोधात बोलतोय का ताराच्या सपोर्टमध्ये बोलतोय? हे प्रश्न, 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 प्रश्न असे भरपूर लेयर असतात त्याला. आणि ते मी सगळे माझ्या डोक्यात उत्तरं तयार झाली, की मी एकदम क्लीन म्हणजे लेखकाने लिहिलं असेल त्याच्या पलीकडे जायचा माझा प्रयत्न असतो. त्याला जस्टिफाय करायचं आणि त्याच्या पलीकडे जायचं. दिग्दर्शकाच्या अपेक्षांना जस्टिफाय करायचं आणि त्याच्या पलीकडे जायचं. हा माझा कायम प्रयत्न असतो. स्वतःचा एक अभ्यास असला की ते अजून जास्त चांगलं होतं. असं डेफिनेटली, कोण डेफिनेटली. ओके. सध्या कोणत्या नवीन प्रकल्पावर आपले काम सुरू आहे आणि प्रेक्षकांना तुमच्याकडून पुढे काय पाहायला मिळणार आहे? तर माझे 2 हिंदी चित्रपट येणार आहेत, पण ते पुढच्या वर्षी येणार आहेत. मी सध्या हिंदीमध्ये व्हर्टिकल सीरीज करतो आणि स्वतःच्या काही कॉन्सेप्ट्स डेव्हलप करतोय आता. त्याचबरोबरीने मी केमिस्ट्रीचं शिक्षण देतोय. YouTubeवरती आणि ह्याच्यातनं माझं आता सुरू होईल काम. पण तेही आहे कारण ती बाबांची लेगसी आहे माझ्या. माझे बाबा आयुष्यभर केमिस्ट्री टीचर, 40 वर्ष आणि त्यांना असं होतं, की मी जे करू शकतो ते कोणाला जमत नाही. केमिस्ट्री हा विषय खूप अवघड आहे, क्लिष्ट विषय आहे हो. आणि त्याला हो. समजवणं अजून क्लिष्ट आहे. तर त्यामुळे मग मी म्हटलं, की ठीक आहे आपण ही बाजू आहे, हा फॅमिली बिझनेस आहे आणि जसं म्हणतात, की बिझनेसला कॅपिटल लागतं, तसं नॉलेज कॅपिटल आहे. हो. त्यामुळे मग हां, येस, ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे मग बाबांना म्हटलं, ठीक आहे आपण ह्याच्यातलं काहीतरी करूया. सो ते एक माझं साइड बाय साइड चालू आहे. ओके. त्याकरता तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हं, आज ते अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पाहतायत तरुण मंडळी. तर हं. त्या आमच्या चाहत्यांकरिता तुमचा काही संदेश किंवा मार्गदर्शन? संदेश एवढाच, की जेवढा माणूस म्हणून तुम्हाला प्रगल्भ होता येईल, स्पिरिच्युअली तुम्हाला जेवढं प्रगल्भ होता येईल, तेवढं व्हायचा प्रयत्न करा. अभिनेता, त्याचं स्किल ह्या गोष्टी तुम्हाला येतील. त्याला वेळ लागतो त्या गोष्टी यायला. पण जर का तुम्ही स्पिरिच्युअली सायलेंट आहात ना, की तुम्हाला गोष्टींशी काही फरक पडत नाही. मला तुमचं तुमचं चाललंय, ठीक आहे आणि हे असं जर का तुमचं आहे ना, तर तुम्हाला अभिनय नाही जमणार. हो. तुम्हाला सगळ्यात पहिले तो दरवाजा उघडायला लागेल. की तुम्हाला आयुष्यात घडणाऱ्या घटनांवरती रिस्पॉन्ड करता आलं पाहिजे. त्याची जाणीव झालं पाहिजे, की काय झालंय माझ्या आयुष्यात? मी का असा वागतोय? आता आमचं अख्खं कुटुंब जेव्हा मी आता म्हटलं, की जी घटना घडली त्याच्यानंतर आमचं अख्खं कुटुंब एका वाईट फेजमधून जात होतं. त्यावेळेला परत मी पण त्याच्यातनं गेल्यानंतर जेव्हा बाहेर आलो आणि मी त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला, तेव्हा हेच बोललो, की आपल्या हातात होतं का काही? नव्हतं. जे घडलं ते घडलं. वाईट सगळ्यांनाच वाटतं. फक्त आता हे आहे, की सगळ्यांना एकत्र त्यातनं बाहेर यायचं. कारण त्याच्या वाचून काही पर्याय नाहीये. आयुष्यात जेव्हा अशा गोष्टी आहेत, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखे असतात, काही नसतात. सो जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखे आहेत, त्यांची लिस्ट बनवा. ते प्रॉब्लेम्स समजून घ्या पहिले. मला जर का अभिनय करायचा आता जर मी सुरू केलं असतं ह्या पॉइंटपासून, तर मी शोधले असते मेंटॉर्स. मी शोधली असती एक हो. व्यक्ती जी माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ वाचवेल. मला बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान एका जागी लवकरात लवकर देईल. तुम्ही मेंटॉर शोधले असते. तुम्ही तुमच्या हिशोबाने मेंटॉर शोधू शकता आणि ते मेंटॉर्स तुम्हाला तुमचा वेळ वाचवायला आणि स्किल डेव्हलप करायला गाईड करतील. सो दॅट
जे मला आता 7 वर्ष लागली, कदाचित एखादा मुलगा तेवढंच नॉलेज एका वर्षात मिळवू शकतो. शक्य आहे, ही गोष्ट शक्य आहे आणि मग त्याचा प्रवास अजून फास्ट आणि अजून पुढे जाऊ शकतो. तर माझं हेच आहे, की आय विश देम ऑल द बेस्ट ऍक्टिंगमध्ये ज्यांना कोणाला यायचंय. कारण हे हे जे फील्ड आहे ना, नॅचरली कुठलेही पेरेंट्स नाही म्हणतात इकडे यायला. तो तुम्हाला पहिला लढा आई वडिलांशी द्यायला लागतो. कुठल्याही महाराष्ट्रात असो किंवा बाहेर असो, अभिनय क्षेत्रात जायला कोणीही लगेच पटकन पेरेंट्स तयार होत नाही, की किती रिस्की आहे आणि किती त्याच्यात ह्या गोष्टी आहेत, त्या बऱ्याच गोष्टी कानावर पडतात. तर त्या कानावर पडणाऱ्या गोष्टींवरती पण पेरेंट्स विश्वास ठेवतात. तर मी इंडस्ट्रीचा भाग म्हणून सांगू शकतो, की त्या कुठल्याही गोष्टी तुमच्या कन्सेंटच्या बाहेर नाहीत. तुम्ही त्याला नाही म्हणालात, तुम्हाला काम नाही मिळणार, दुसरं काही जात नाही. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा ह्या प्रवासात येणार आहात, तेव्हा ही गोष्ट ठामपणे मनाला बांधून घ्यायची, की मला बऱ्याच जणांच्या विरोधात जाऊन माझं काम करायचं आहे. हो. त्याशिवाय तुम्हाला हे काम नाही जमणार. कारण प्रत्येकालाच तुम्ही हे हा ठीक आहे, हा ठीक आहे, हा ठीक आहे, तर तुम्ही तिथेच राहाल. थोडीफार कामं मिळतील, पण फारसा तुमचा प्रवास सुरू नाही होणार प्लस. तो 2-4 ठिकाणी विरोध करणं, काही लोकांच्या शिव्या खाणं, ह्याची एक गाठ बांधून घ्या, की हे होणारच आहे आणि प्रवास सुरू करा. Yes. शेवटचा सेगमेंट रॅपिड फायर सेगमेंट. 5च प्रश्न आहेत जे तुम्हाला एका मिनिटात त्याची उत्तरं द्यायची. हम्म. येस. रंगभूमी, मालिका की चित्रपट? चित्रपट. एखाद्या शब्दात स्वतःचं वर्णन? थोडासा वेडा कलाकार, म्हणजे त्याला एक शब्द मला शोधायला लागतील. कलाकार. अभिनेता नसतात तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं? शिक्षक. तुमच्या आयुष्याचं ब्रीद वाक्य? सगळ्या गोष्टी करायच्या, पण मस्ती करायला कधी विसरायचं नाही. तुमच्या चाहत्यांसाठी एका शब्दात प्रेम व्यक्त करायचं झालं तर तो एक शब्द? तो एक शब्द. एका शब्दात कसं मी प्रेम व्यक्त करू? आता मला एका शब्दात कसं शक्य आहे प्रेम व्यक्त करू? तर आभार मानतो मी त्यांचे. अजून काय, माझ्याकडे एक शब्द असा नाहीये, याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी हो म्हणालात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुमचा जीवनातील संघर्ष, प्रवास सगळं अगदी मनमोकळेपणाने आमच्या प्रेक्षकांसमोर मांडले, तुमच्या भावना. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही खूप छान इंटरव्ह्यू घेतला आणि खूप चांगले प्रश्न विचारले, त्यामुळे मला पण उत्तरं व्यवस्थित देता आली. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.